गुड मॉर्निंग. आजच्या मासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या मासिकेचा तिसरा दिवस आणि आपण मराठी आणि गणित या विषयाची मागील वर्षाची प्रश्नपत्रिका या अभ्यासत आहोत. त्याबरोबर निशाणार्थक या मासिकात आपण जवळजवळ वर्षभर त्याचा अभ्यास देत आहे आणि आपली शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्या दृष्टीने अभ्यासाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपण या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. आयल्या जिल्हा परिषदेमार्फत आपल्याला हा उपक्रम अगदी यशस्वीपणे आपल्याला मदत होत आहे. त्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून देणार आहे आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद भंडारी साहेब, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण अधिकारी मास्तर पाटील साहेब, त्याचप्रमाणे निशाणार्थक या उपक्रमाच्या जिल्हा परिषदेच्या नोडल अधिकारी श्रीमती गार्गे मॅडम यांनी या उपक्रमासाठी आपल्याला खूप काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे या ऑनलाईन तासिका जानेवारी महिन्यामध्ये आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये देण्यात येत आहे. त्यासाठी आपल्या पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी आणि बाळासाहेब गुंड साहेब, त्याचप्रमाणे नोडल अधिकारी राहुल साहेब आणि आपले सर्व केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार आणि या अगदी व्यवस्थितपणे पोहोचायला यासाठी कष्ट घेणारी आमची तंत्रज्ञ या सर्वांचे मी बलवान आभार मानते. त्याचप्रमाणे माझी शाळा नानक कंदनवार यांनी मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी सुद्धा मला या ऑनलाईन क्लासेससाठी खूप सहकार्य केलं. त्यांचे आभार मानते आणि संगीता जगन्नाथ पाटोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानक कंदनवार आपल्यासाठी आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये गणित या विषयाचे गणित आणि मराठी या विषयाची ऑनलाईन क्लासेस आपल्या समोर येत आहे. आपल्या क्लासेसला सुरुवात करण्यापूर्वी आपण माहिती 2 दिवसामध्ये 60 प्रश्नांचा अभ्यास केला. जर आपण प्रश्नपत्रिकेची काठीण्य पाहिली पाहिजे तर आपल्याला शिक्षा दिली ही प्रश्न खूप सोपे असतात. फक्त त्याचा आकलन आपल्याला व्यवस्थितपणे होणं गरजेचं आहे. आणि जर आपण प्रश्न व्यवस्थित वाचला तर आपल्याला प्रश्न सोडवणे खूप सोपं जाणार. आपले 60 प्रश्नांपर्यंत आपण प्रश्न करता येईल तर आपण काही प्रश्न खूप इझिली सोडवू आणि काही प्रश्न आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. मग जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सोडवणार किंवा आपण परीक्षा देणार त्यावेळेस आपल्याला ज्या प्रश्नाला कमी वेळ लागतो त्या प्रश्नाकडे आपल्याला प्रश्नासाठी देऊन आपल्याला 75 प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. आणि हे प्रश्न पूर्ण केल्यानंतर आपला स्कोर किती वाटते किंवा आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळून राज्याच्या गुणवत्ता या ठिकाणी आपल्याला स्थान कसे मिळेल याचा आपण या ठिकाणी विचार करायचा. मग आपण काल 60 नंबरच्या प्रश्नापर्यंत प्रश्न आपण सोडवलेले आहे आणि हा 60 नंबरचा प्रश्न एकदा परत तुमच्यासाठी घेऊन आपण 61 नंबरच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. त्याचा आपला 60 नंबरचा प्रश्न होता बघा. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक या प्रांताने समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल याचा आपण विचार केला. प्रथम आपल्याला तुकडे काढून घ्यायचे. आता तुकडे काढल्यानंतर आपण तुकडे काढून 56 भागिले 8 60 तुकडे झाले. पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. ज्यावेळेस तुकडे दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला एक तास कमी करायचा म्हणजेच आपल्याला ती दोरी 6 ठिकाणी कापावी लागेल. प्रश्न क्रमांक 61. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 61 चा विचार करायचा आणि 61 नंबरच्या प्रश्नाचा विचार करताना आपल्या लक्षात येते की आपल्याला शिकणेवाडीवरचं उदाहरण सोडवायचं.
समानतेच्या कोणाचा समानतेच्या गणित या ठिकाणी वापर करायचे 120% बरोबर कोणाचे 12%. तर आपल्याला या ठिकाणी कोणती संख्या येईल याचा विचार. आता ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न दिलेला असतो त्यावेळेस ते सोडवताना 120 हे शब्द आले तर त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं बघा. आणि 15% हा असतो त्यावेळेस त्याचे 100 असतो. आणि नंतर आपल्याकडे आपल्याला जी उदाहरण सोडवायचे चौकट घ्या किंवा त्याचं एक्स करा आणि त्याच्या आपल्याला आता आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला शिकते त्या ठिकाणी भागणी घ्यायचं आहे. 5 × 10 5 × 15 म्हणजे आपलं बघा 18 बरोबर 1/12/100. आता आपल्याला समस्या काय करायची हे 100 इकडे भागले गुणाकार करायचं म्हणजे आपला गुणाकार 1800 बरोबर x/12. आता आपल्याला 12 आता 12 तर आपली त्या ठिकाणची संख्या झाली आहे 150. बघा 150 ही संख्या या ठिकाणी दिली आहे म्हणजे आपल्याला समानता म्हणजे आपण ह्या बाजूचा उत्तर करू आणि नंतर आपल्या बरोबर चिन्हाच्या खाली गेले हे समानतेचे चिन्हाचा वापर. पुढे प्रश्न आहे बघा. प्रश्न सोपाच आहे फक्त आपल्याला काळजी करायचंय की हा प्रश्न किती झाले किंवा हा प्रश्न सोडवायचा कसा आहे. सोबतच्या आकृतीत लघु कोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे. लघु कोण 0पेक्षा मोठा आणि 90° लहान आणि विशाल कोण म्हणजे 90° मोठा असा लघु सुरू होतोय आणि 90 आपल्याला या ठिकाणी आधी लघु कोणांची संख्या मोजायची. आता लघु कोण आपल्याला नसतात. आता आपल्याला हे लघु कोण मोजायचे लघु कोणांची संख्या मोजायची बघा 1 B C आणि D. प्रत्येक कोण जर शिकले तर पहिले आपल्याला 4 लघु कोण आणि आपण लघु कोणांची संख्या काढली त्यानंतर आपल्याला 1 2 आणि 3 म्हणजे आपले किती झाले 7. त्यानंतर आपल्याला हा एक लघु कोण आहे. त्याच्यानंतर आपण परत या केल्या तर आपल्याला लघु कोण मिळाले म्हणजे अजून 2 लघु कोण मिळाले तर आपले लघु कोणांची संख्या झाली 9. बऱ्याच लघु कोण काटकोन आणि काटकोनापेक्षा थोडं लहान असतो आपण काय करतो लघु कोण. आपल्या लक्षात येते लघु कोणांची संख्या तर आपली लघु कोणांची संख्या आली 9. आता आपल्याला विशाल संख्या द्यायची. आता विशाल कोण म्हणजे 90°पेक्षा मोठा. साधारणतः जर आपण या विशाल कोण पाहिजे तर इथपर्यंत जर आपण त्याचे विशाल कोण आपल्याला दिसणार असेल म्हणजे यामध्ये जर विशाल कोणाची संख्या घेतली तर फक्त एकच विशाल कोण आहे. मग आपला प्रश्न आहे आकृतीत लघु कोणांची संख्या ही विशाल कोणापेक्षा किती जास्त आहे. तर लघु कोणाची संख्या ही विशाल कोणापेक्षा 8 जास्त आहे. या ठिकाणी आपण बघूया कसं होतंय लघु कोण असताना त्या ठिकाणी आपण काय केलं 2 3 4 म्हणजे 4 इथे त्यावेळेस विशाल कोण होणार लघु कोण द्यायला पाहिजे ना काळजीपूर्वक आपल्याला आणि विशाल कोण हे व्यवस्थित पाहिजे आपल्याला लघु कोण आधी डोळ्याने दिसणार आणि त्यानंतर मग आपल्याला विशाल कोणांची संख्या मिळेल. तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा प्रकारे क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 63 अतिशय सोपा आहे.
आणि सोप्या प्रश्नामध्ये फार वेळ आपल्याला बनवायचा नाही. बघा, पावणे 13 मीटर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आहे. पावणे 13 काय सांगितलं? पावणे म्हणजे 13 पूर्ण नाहीये, 12 आणि हजाराचा पाऊण आहे 750 आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचे. देवलांमध्ये लिहायचं नाहीये. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये पर्याय क्रमांक 3. बघा, सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. आपल्या पुढील प्रश्न आपल्या लक्षात येईल की काही प्रश्न खूप सोपे असतात आणि काही प्रश्नांना आपल्याला थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. म्हणून आपण थोडस काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. बघा, 7.6 दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपातल्या दशांश चिन्हांक लिहायचे. आता त्यावेळेस पूर्णांक जी संख्या असते त्या पूर्णांक संख्येच्या पुढे आपल्याला दशांश करायचं. आता जर आपण विचार केला तर मग यामध्ये आपल्याला एक होतोय की आपल्याला 6च्या नंतर पूर्णांक दिले, त्यानंतर आपल्याला 6/100 दशांश चिन्हांक घालून घ्यायचं. आणि दशांश चिन्हांक जर आपण टाकलं तर आपल्या लक्षात येईल दशांश किती आहे? 7.06 म्हणजेच आपला पर्याय त्या ठिकाणी एक. पर्याय क्रमांक 1 दशांश चिन्हामध्ये आपण त्या ठिकाणी दशांश चिन्हाचे स्वरूपात लिहिलेले आहे. बघा, पुढील प्रश्न आहे 65 नंबरचा. आता हा प्रश्न आपल्याला साधारण दैष्टिकाचे द्विमितीय त्रिमितीय त्याच्यासाठी आपल्याला फक्त पाहिजे खालीलपैकी असत्य विधान कोणते. असत्य म्हणजे चुकीचे. खालीलपैकी असत्य विधान कोणते? त्रिमितीय वस्तूची लांबी किती मागत असते? हे बरोबर आहे. त्रिमितीय वस्तूंचा द्विमितीय आकारामध्ये गणती हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि घनाची पृष्ठे चौरसाकृती असतात हे विधान सुद्धा या ठिकाणी सत्य आहे. म्हणजेच आपलं असत्य विधान आहे सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात. त्रिमितीय जी वस्तू तिला लांबी किती उंची असते त्या सर्व बाजूंनी सारख्या आपल्याला दिसणार नाही. चला, पुढील प्रश्न आहे 5 अंकी मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी लहान विषम संख्या मिळेल? आता आपल्याला 5 अंकी मोठ्या संख्येत 5 अंकी मोठी संख्या लिहा. आता आपल्याला मोठी संख्या विषम काही विचार केला नाही. या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास त्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास आपल्याला 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल. 4 अंकी लहान संख्या म्हणजे आपल्याला फक्त विषम संख्या लिहायची. 4 अंकी विषम संख्या लिहिली तर त्या ठिकाणी आलं पाहिजे. मग आपण एखाद्या साधारण सामान्य आपल्याला मोठ्या संख्येतून ही संख्या जर वजा केली तर आपलं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लगेच समजेल. फक्त आपण वजाबाकी करताना आपण कुठे चूक होणार नाही किंवा घरी एखादा अंक आपल्या कमांडे बघा आपण कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय क्रमांक 1. जर आपण चांगल्याशी केली तर आपल्याला 50 विचार करायची वेळ शिकून काय केलं हे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला त्याने माणसाने वजा केलं तर आपल्याला मिळून जाणार. आता पुढील प्रश्न आहे. आता पुढील प्रश्न आपल्याला बघा 67 नंबरचा प्रश्न आहे. एक घड्याळ 4,560 रुपयाला विकले तर या व्यवहारात 470 रुपये नफा होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत नफा होतो. आणि आपल्याबरोबर काय होते? आपल्याला 1.5 करायची किंवा जास्त करायची. कधी आपण खूप घाई करतो पण असं काही मुदत नाही. त्यावेळेस आपल्याला विक्री दिली 4,560 आणि पुढे नफा येते. नफा आपल्याला किती झाला? 470.
आणि ज्यावेळेस किंमत दिलेली असते त्यावेळेस त्यामध्ये नफा हा अगोदर असतो. म्हणून आपल्या सूत्रानुसार विक्री किंमत आपल्याला जाते 4,560 वाचा आपल्याला नफा किती कळेल 470. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला स्पर्धा करायची त्यानुसार आपल्याला त्याची करायची म्हणजेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी ते करायचं. त्याकरिता कुठे आलो पर्याय क्रमांक 3. फक्त आपल्याला बघा कधी कधी तुला विक्रीमध्ये नफा मिळवतात पण विक्रीमधून नफा आलेला असतो आणि ज्या वेळेस किती दिलेली असते किंवा आपल्याला इथं तोटा दिलेला असतो त्यावेळेस तोटा मात्र विक्रीमध्ये आलेला नसतो. म्हणून विक्रीमध्ये तोटा हा आपल्याला मिळवायचा असतो. आपल्या विक्रीमधून तोटा मिळवायचा पण विक्रीमध्ये नफा मिळवायचा असतो वजा करायचा. हा एक प्रश्न आहे 68 नंबरचा प्रश्न आहे. आता जर आपण प्रश्नाची काठीण्य पातळी पाहिली तर त्यामध्ये प्रश्न खूप सोपे असतात. फक्त काही गोष्ट सोडवताना आपल्या बेरीज वजाबाकी गुणाकार आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही. आता हा प्रश्न बघा 1 तास 22 मिनिटे आणि 15 सेकंद. आता आपल्याला एक सेकंद करायचे सेकंद करताना आपल्याला कुठं दिली त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. मग आपल्याला आता तासाचे युनिट करूया आणि मिनिटाचे सेकंद करूया. 1 तास म्हणजे 60 मिनिट यामध्ये आपल्याला आधी 22 मिनिट ऍड करायचे म्हणजे त्याची प्लस करून घ्यायची आणि नंतर ह्या 82 मिनिटाचे आपल्याला सेकंद करायचे म्हणजे 82 त्याला आपल्याला करायचे 60 म्हणजे हे आपले झाले त्याचे सेकंद बघा आपले सेकंद 4,920 आणि आपल्याला दिलेले सेकंद त्याच्यामध्ये मिळवायचे 3, 9 आणि 4 4,935 सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे पर्याय क्रमांक 2 आला बघा. म्हणजे सेकंद आपल्याला ठिकाणी कसे ठेवायचे फक्त आपल्याला तासाचे फक्त हे मिनिट यामध्ये ऍड झाले तरच आपल्या उत्तरापर्यंत आपल्याला जाता येईल. पुढील प्रश्न बघा 69 नंबरचा प्रश्न आला. म्हणजे प्रश्न जर पाहिले अगदी 2 ते 4 प्रश्न सुटले तर बाकीचे सर्व प्रश्न अगदी व्यवस्थित तुम्ही त्याची गणित सोडवू शकता. मग पुढील प्रश्न आहे आता सोपाच आहे. फक्त आपल्याला पाहिजे 58,720 मधील दशक संख्यांकाची स्थानिक किंमत. दशक संख्यांक याची स्थानिक किंमत पाहिजे म्हणजे दशक संख्या अंक 2 याची स्थानिक किंमत झाली 20. ही किंमत 1000 अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे 1000 अंक आहे याच्या पट काढायची आपल्याला म्हणजे 1000 त्याच्या स्थानिक किंमतीची पट काढायची आणि पट काढताना आपल्याला ज्याच्या आणखी विचारली त्याची किंमत नाण्याची पट काढायची. म्हणजे त्याला 2 आपल्याला किमती कोणाची विचारली बघा पट पट म्हणजे याच्या पट आपल्याला दिलेली असते याची मागणी आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याच्या उत्तरापर्यंत आपल्याला जाता येते. पुढील प्रश्न आहे ही संख्या दिली 54,718 मध्ये आढळलेली अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार म्हणजे आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. मग आपल्याला आढळलेली शब्दाची याची दर्शनी किंमत 5 आहे आणि याची दर्शनी किंमत 1 आहे म्हणजे त्याच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती झाला बघा. दर्शनी किमतीचा गुणाकार किती 5 1 5. सोपा प्रश्न
कधी कधी आपल्याला दर्शनी म्हणजे डोळ्यांनी दिसणारी किंवा आणि स्थानिक म्हणजे त्याच्या स्थानानुसार म्हणजे आपला पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न आहे एका म्हणतात. आता ह्या प्रश्नाची बाजूला थोडीशी जास्त आहे. फक्त आपल्याला काय करायचे खालील पैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे. म्हणजे आपल्याला आता मापन घटकाचा प्रश्न सोडवायचा आहे. आणि हा प्रश्न सोडवताना प्रश्न सोपा असतो. फक्त हा प्रश्न सोडवताना आपल्याला थोडस काय आपण चार भेटलेलं आहे. त्या चार ठिकाणी जर आठवला समजा मीटर आहे. आता काही मीटर डेसी आणि सेंट डेल्टा हेक्टोन आणि किलो. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही सराव केला त्याच पद्धतीने ते लिहून द्या. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचे आता हा थोडं आधीचा प्रश्न आपल्याला फार वेगळा नाही. पण ह्या प्रश्नांना आपल्याला थोडस जास्त वेळाने दिला तरी चालेल. आणि तो प्रश्न आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सोडूया. बघा 537 मीटर आहे म्हणजे 537 मीटर आहे. आणि आपल्याला विचारलं त्याचं एक किलोमीटर दोन जर आपल्याला बघून जायचं. एक दोन म्हणजे पहिला जो पर्याय आहे तो आपला बरोबर आहे. हा आपल्याला युक्ती चिंता आपण अडवान्स घेतात पाहिजे. अडवान्स सुधारणा करेल आणि युक्ती पद्धतीने सुधारणा करायला आपण वर्षभर ज्या पद्धतीने सराव घेतलाय त्या पद्धतीने आपण उपयोग करायचा. तो नंबरचे 23.5 डेसिमीटर. तर डेसिमीटर कुठे बघा 23.5 हे डेसिमीटर आहे. आणि आपल्याला त्याचे सेंटीमीटर लिहिल्यानंतर आपल्याला एक काय लिहायचे म्हणजे आपल्याला किती करायचे त्याला आपल्याला करायचं 235 सेंटीमीटर म्हणजे आपल्या दोन नंबरचा पर्याय. आता आपल्याला किती करायचे 35 डेकामीटर. आपल्याला डेकामीटर किती आहे 35 आहे. आपल्याला लक्षात ठेवा आपल्याला डेकामीटर 35 आहे आणि त्याचे किलोमीटर विचारले म्हणजे आपल्याला दोन बरोबरती जायचे. म्हणजे याचा छेद आपल्याला किती येणार आहे 100 येणार. 1 2 1 2 म्हणजे 0.35 किलोमीटर. म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. मग आता आपल्याला चुकीचा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक 4. याची आपल्याला शहानिशा सुद्धा करण्याची गरज नाही. आपले जर 3 पर्याय बरोबर आले तरी पण तुमच्यासाठी बघा आपल्याला याचे उत्तर बरोबर आहे का ते पाहिजे 5725 सेंटीमीटर 5725 सेंटीमीटर आहे. आणि तुम्हाला त्याचे डेकामीटर करायचे बघा 1 2 3 याचा छेद 1000 1 2 3 1 2 3 म्हणजे आपला दशम चिन्ह हे 7च्या अगोदर राहायचं तर ते 7च्या नंतर आले म्हणजे आपला चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक 4. आपण याच्यावरचा प्रश्न सोपा आहे. सोप्या प्रश्नात कधी कधी काय होते आपल्याला थोडासा गोंधळ होऊ शकतो. या प्रश्नात थोडासा जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आता आपण खूप प्रश्न सोडवले आपण खूप सराव केलेला आहे. पण हा सराव करताना सुद्धा आपण जो काळजीपूर्वक करायचे कधी कधी खूप अभ्यास झालेला असतो. पण प्रश्नात एखाद्या परिस्थिती जर आपल्याला क्लिअर नसेल तर त्या ठिकाणी प्रश्न सुटण्याची शक्यता जात असते. म्हणून आता जेव्हा आपण थोडे दिवस आपल्या परीक्षेसाठी राहिलेले असतात त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे थोडासा काळजीपूर्वक तो प्रश्न त्या ठिकाणी वाचायला पाहिजे. बघा 5.486 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठवी विशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 8ची कसोटी. आता 8ची कसोटी आपल्याला एकक दशक मिळून तयार होणारी संख्येला एकक दशक शतक हे पाहिजे. त्यापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आठने विशेष भाग केला तर त्या पूर्ण संख्येला आठने विशेष भाग
जातो. मग आता आपण सुरुवातीला काय करू, यापासून त्यामध्ये मोठी संख्या. जर आता आपण मोठ्या संख्येचा विचार केला तर यामध्ये आपल्याला ह्या दोन मोठ्या संख्या सापडतात. आणि आता आपल्याला आधी ह्या दोन मोठ्या संख्येचा विचार करायचा. मग आपल्याला 8ची कसोटी पाहिजे, आपल्याला पूर्ण संख्येला भाग देण्याची गरज नाहीये. आपल्याला 540 मिळाले आणि 540 ला आपण 8 भाग देऊया. 848 जर आपण याचा विचार केला आणि 8 साठी 56 इथं बाकी होईल, म्हणजे याला 8ने भाग जात नाही. तर आता दुसरी मोठी संख्या आहे बघा, 540 आणि आपल्याला 8ने भाग द्या. 848 या क्रियेला आपल्याला परिमित साधणार आहे. आणि 8-24 बघा इथं पूर्ण भाग केला, विशेष भाग केला, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. आता इकडे काय पाहिजे की आपण हे छोटीचे या संख्या छोट्या आहे, आपल्याला मोठी संख्या घ्यायची. म्हणून आपण दोन मोठ्या संख्या आणि त्या दोन मोठ्या संख्येचा त्या ठिकाणी विचार केला आणि 8ने विशेष भाग ठिकाणी शोधलेले आहे. 8ने निश्चित भाग करण्याची संख्या 8ची कसोटी 4ची कसोटी आपल्याला ठिकाणी लक्षात आहे. आता 4ची कसोटीला आपण एक दशक भाग करतो, पण 8च्या कसोटीला आपल्याला एक दशक मिळून तयार होण्यास संख्या. आता आपल्या पुन्हा 20 पर्यंत कसोटी प्रमाण असणार. ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवतोय त्यावेळेस आपण त्याचे डिव्हिजन केलं, 2ची कसोटी 1 2 4 6 या 3च्या कसोटीला आपण बेरीज केली पाहिजे. 4च्या कसोटीला आपण एकक आणि दशक संख्या प्रणाली पाहिजे. 5च्या कसोटीला त्याच्या एकक स्थानिक आणि 5 लिहिला. फक्त प्रश्न नाही, आता आपण डिव्हिजन झालं तुम्ही ते सगळ्या कसोटी मला सांगते काय आहे. 6ची कसोटी काय आहे, एक विशेष भाग आणि संख्या. 7च्या कसोटीला एककाला आणि संख्येतून वजा केले पाहिजे. 8ला आपल्याला एकक दशक शतक पाहिजे पाहिजे. 9च्या कसोटीमध्ये आपण बेरीज करून त्या विशेष भागात वाढवलं पाहिजे. आणि 10च्या कसोटीला आपल्याला 11च्या कसोटीला त्याच्या स्थानाची बेरीज करून त्यांची वजा केली आणि ती जर 11च्या प्रमाणात असेल तर त्याला आपण पूर्ण भाग जातो. त्यानंतर 12ची कसोटी पण आपल्याला 3 आणि 4 संख्या असेल. 13 कसोटीचा वापर होतो आणि 15च्या कसोटीला 3 आणि 5चा वापर करा. 18च्या कसोटीला 2ची कसोटी पाहिजे जाते, 2 सोडून माझ्या संख्येची कसोटी या ठिकाणी पाहिजे. आपल्या ज्या सगळ्या कसोटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला एक तरी प्रश्न आपल्याला त्या कसोटीच्या विचारला जातो म्हणून आपला अभ्यास त्या ठिकाणी असला पाहिजे. चला आता पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा पुढील प्रश्न आहे अगदी आपल्याला एकदम सोपे प्रश्न आहे. त्या सोप्या प्रश्नामुळे फार आपल्याला त्याचा उत्तराकडे जाता येते. बघा, रशीदने 37 रुपये प्रति किलोग्राम दराने 27 किलोग्राम साखर खरेदी. आता सगळ्यात महत्वाचं इथं आपल्याला शोधलं पाहिजे की प्रति किलोग्राम दराने, प्रति म्हणजे एक काढा हे शब्द लक्षात ठेवायचं. कधी कधी आपल्याला एक शब्द दिलेला असतो, कधी कधी आपल्याला दिलेला असतो, कधी कधी आपल्याला प्रत्येक शब्द असतो, कधी कधी आपल्याला दराने शब्द असतो. या सगळ्याचा अर्थ आपल्याला एकाच पद्धतीने असेल. कधी कधी गोंधळ आपल्याला प्रति किलोग्राम, प्रत्येकाला, एकाला, दराने 5 रुपये दराने आपल्याला हे शब्द आपल्याला या ठिकाणी बघा. 37 रुपये प्रति किलोग्राम दराने 27 किलोग्राम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयाला विकली. तर त्या व्यवहारात त्याला आता सगळ्यात महत्वाचे त्याने खरेदी केली, पण आपल्याला खरेदीची किंमत माहिती नाही. मग आपल्याला खरेदीची किंमत काढायची. जर आपल्याला एकाची किंमत 37 आहे तर आपण 27 किलोग्राम आपल्याला त्याची साखरेची खरेदी किंमत काढायची. पुन्हा करून द्या. 21 21 25 7 14
3 6 आणि 7. जर आपण याच्याची आपल्याला काय करायची आहे, आपल्या लक्षात येते की आपल्याला काय कशी किंमत दिलेली आहे किंवा काय किंमत दिलेली आहे का, आपल्याला आपल्या लक्षात येते की आपल्याला किंमत दिलेली आहे. एकाची किंमत आहे 37, 37 49 26 21 4 25 7 गुणिले 14 बघा. तेच बघत होते की आपल्याला काय झालंय कुठेतरी लिहिताना आपल्याला लक्षात येत नाही. किती झालं 999. ही 999 रुपये ही आपली काय झाली खरेदीची किंमत झाली. 999 आपण खरेदी केली पण आपली विक्रीची किंमत 40 आहे. विक्रीची किंमत 940 आहे. आपण घेतलं जास्त रुपयाला विकलं कमी रुपयाला म्हणजे आपल्याला तोटा झाला. आता तोटा झाला की आपल्याची धान्याची क्वालिटी होणार. मग आपल्याला तोटा झाला तर आपल्याला 999 करायची वजाबाकी करायची. वजाबाकी करून आपल्याला 59 रुपये आपल्याला या ठिकाणी काय झालेला आहे तोटा झालेला. म्हणजे उदाहरण सोपं आहे. फक्त किंवा काळजी आपल्याला वजाबाकीची क्रिया त्या ठिकाणी करायची. फक्त आपल्याला ती क्रिया करता आपण जी क्रिया करणार त्यामध्ये आपण समजा एक क्रिया करताना एक झाला तर आपण चुकू शकतो. म्हणून आपण गुणाकार करताना त्याची व्यवस्थित प्रश्न करता केवळ 74 नंबरचा प्रश्न आहे. आणि 74 नंबरचा याच्या आधी पण एक सरळ आहे आपण सोडवले 34 नंबर. 34 नंबरचा विचार केला म्हणजे या ठिकाणी आपण सरळ या नंबरावरचे 2 प्रश्न मागील प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला 4 मार्काचे प्रश्न 4 गुण देणारे प्रश्न सरळ भेटले. आता बघा आपल्याकडे प्रश्न आहे दशादशे 74 नंबरचा प्रश्न आहे दशादशे 12.5 6000 रुपयाचे सरळ व्याज 3750 रुपये मिळण्यासाठी किती कालावधी लागेल. म्हणजे आमच्या कालावधी काढायची आपल्याला मुद्दल दिलेली आहे. आपल्याला काय दिला 4 गोष्टींचा विचार करायचा. आपल्याला दर दिलेला आहे त्यानंतर आपल्याला कालावधी काढायची आहे आणि आपल्याला सरळ व्याज त्या ठिकाणी दिलेले आहे आणि सरळ व्याज आहे 3750. त्याची मुद्दल आहे 6000 रुपये. त्याचा दर आहे 60 आणि आपल्याला काढायचं कालावधी 4 वर्षांमध्ये. आता याच्यानंतर आपल्याला हे सूत्र आहे आणि सूत्रामध्ये वापरून काय करायचं फक्त त्याचा दर काढायचे. आता सूत्रामध्ये बघा सरळ व्याज बरोबर. आता सरळ व्याज किती आहे 3750 बरोबर. आपलं मुद्दल किती आहे 6000. आपला दर किती आहे 12.5 आहे. आता 12.5 उद्योगच्या 24 आणि 25 म्हणजे 25 2 आणि त्याचा कालावधी आहे 2 भागिले 100. सरळ व्याजाचे सूत्राचे सरळ व्याज बरोबर दर गुणिले कालावधी भागिले 100. मग आता आपल्याला ते सोडून घ्यायचे बघा. आता एका दिवसात आपण भाग दिलाय काही लोकांचं लक्षात येत नाही आधी संक्षिप्त होते आपल्याला वेग 6 आणि वेग 0 बघा 3750 इकडे आपल्याला किती 31 गुणिले 25 गुणिले क. आता 700 या दोन्ही आपल्याला गुणा करायचे डायरेक्ट गुणा करायला आपण सांगितलं इकडे घेऊन गुणिले 25 बरोबर क. आणि आता आपल्याला करायचे भाग द्यायचा बघा इथे सुद्धा पर्सेंटेज वापरत नाही. 12 प्रति 6 25 125 म्हणजे 5 वर्ष कालावधी आलेला आहे 5 वर्ष. 5 वर्ष आपण पर्याय क्रमांक 4 सरळ व्याजाचे उदाहरण. चला या प्रश्न पत्रिकेतला आपला अगदी शेवट लास्ट नंबरचा प्रश्न आणि नोटा. याच्यावर फक्त 2 प्रश्न आहेत.
याच्यात आधीचा प्रश्न आपण सोडवला आणि आधीच समांतर आलेले आहेत आणि याचा दुसरा प्रश्न आपल्याला 75 नंबरचा प्रश्न आणि हा 75 नंबरचा प्रश्न पहा. आरोहीने दुकानातून 17 रुपयाचे दही, 72 रुपयाचे दूध आणि 56 रुपयाचे पनीर घेतले. दुकानदाराला 200 रुपयाची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल? आधी तिने काय खरेदी केली ते आपल्याला पाहिजे. काय घेतलं तिनं? 17 रुपयाचे दही, 72 रुपयाचे काय घेतले? दूध घेतले आणि 56 रुपयाचे पनीर घेतले. आता इथे आपल्याला रुपये पैसे काय मागायचे कळतं. 56 पूर्ण नाही, 55 रुपये आणि रुपयाचा पाऊल मारायचा तर 75 पैसे एवढीच आपण खरेदी केली पाहिजे. 5 7 7 9 5 14 1 9 आणि 5 किती झाले? 144 रुपये आणि 75 पैशाची तिने खरेदी केली. आता तिने दुकानदाराला 200 रुपयाची नोट दिली म्हणजे आपल्याला 200 रुपये आणि वजा आपल्याला किती करायचे? 144 रुपये आणि 75 पैसे. आता आपली याची जी वजाबाकी असेल ती आपण आपल्या पद्धतीनेच आपण जशी करतो तशीच वजाबाकी करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण वजाबाकी कशी करतोय. हो 5 बघा आपलं उत्तर 55 रुपये आणि 25 पैसे म्हणजेच पर्याय क्रमांक 3. रुपये आणि पैसेचा म्हणजे फक्त आपल्याला अर्धा पाव याचाच परस्पर विचारलेला तर हा प्रश्न आपल्याला सोडवणं अतिशय सोपं जाते. बघा 2025 त्या 75 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि जर आपण प्रश्नाची काळजी पातळी लक्ष केली तर अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे खूप सोपे प्रश्न असतात. फक्त काही प्रश्न ते आपल्याला जास्त क्रिया असतात आणि त्या जास्त क्रिया या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला त्याचे उत्तर सुद्धा या ठिकाणी काढणं सुलभ जाते. तर आता आपण 2025 चे प्रश्न या ठिकाणी शिकलेले. तर आता आपण 2024 मध्ये गणित या विषयाचे कोणकोणते प्रश्न आले त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघा 2024 ची प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहे आणि त्यातील गणित विषयाचे प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यास करावा. यामध्ये 26 नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता आपल्याला चुकीचे विधान सांगितले योग्य अयोग्य चुकीचे आणि बरोबर याचा आपण या ठिकाणी विचार करतो. बघा चुकीचे विधान म्हणजे विधान बरोबर आहे. निश्चिता चिठ्ठीला 12 कड्या असतात. कालच्या त्याच्यामध्ये कालचा खूप प्रश्न आला त्यामध्ये आपण पहिले पृष्ठ किती असतात 6 काळा किती असतात 12 शेवटी किती असतात 8 म्हणजे निश्चिता चिठ्ठीला 12 कडा असतात. या ठिकाणी बरोबर आहे. निश्चिता चिठ्ठीची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. चौरसाकृतीच असतात हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे.
घनाची पृष्ठे ही चौरस आकृतीत असतात, पण निश्चिताची जी पृष्ठे जर आपण पाहिलं तर ती आपल्याला आयताकृती आणि याच्यामध्ये ती दिसतात. म्हणजे आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं विधान आणि निश्चिताची लांबी मस्त येते विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच आपल्या 26 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पुढील प्रश्न आहे 27 नंबरचा. आपल्या 1 नंबरचा जो भाग असतो संख्या ज्ञान, संख्या ज्ञान या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याची नसते. तुम्ही 2025 ची प्रश्नपत्रिका पाहिली तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्येची व्हॅल्यू असते. 2024 ची प्रश्नपत्रिका तुम्ही लक्षात घेतली तर त्याच्यावर सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्येची असते. वरती आपण 1 नंबरचा प्रश्न पाहिला तो सुद्धा आपल्याला 2025 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसलेला आहे. म्हणजे जी प्रश्नपत्रिकेची जे तुम्ही पाहिलं तर प्रश्नाचा एक अंदाज घेतला तर तुम्हाला 2026 ची प्रश्नपत्रिका कशी असू शकते किंवा त्यामध्ये या धर्तीवर कोणता प्रश्न येणार आहे हे तुम्हाला अंदाज येतो. आपण ही प्रश्नपत्रिका सोडवताना तो सुद्धा एक अंदाज त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. बघा संवाद, आता सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायचे. संवाद, साडे आणि पावले हे 3 शब्द जे लक्षात ठेवणार आहे त्याचा या संख्येवरचा प्रश्न अजिबात सुटत नाही. ज्यावेळी संवाद शब्द येतो त्यावेळेस त्याच्यावर आपण पावभाग घेतो. साडे शब्द आला तर अर्धा वाक्य आणि पावले शब्द आला तर त्याच्या आधीची संख्या घेऊन आपल्याला त्याच्यावर पाऊल घालतो. आता आपल्या प्रश्नाच्या संदर्भात आपण पाहिले 22,000 म्हणजे 22 साठणार आणि सव्वा म्हणजे त्याच्यातला पाव भाग आहे आणि हा पाव भाग आहे 250. 22,250 आणि आंतरराष्ट्रीय संख्येचे नाव द्यायचे तेव्हा की आंतरराष्ट्रीय फक्त हा शब्द जर आपण वाचला तर आपल्याला पर्याय क्रमांक 4. आता पर्याय क्रमांक 3 आहे त्यामध्ये आपल्याला सगळे देवदागी अर्थ दिले. पुढील प्रश्न आहे 28 नंबरचा. खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे. आता परिमितीची आपल्याला कन्सेप्ट आपल्याकडे परिमिती म्हणजे काय, सर्व बंद बाजूंची बेरीज, दिलेल्या आकृतीच्या बंद बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. आता परिमिती काढताना आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायचं की आपल्याला आकृती काय दिलेली आहे किंवा या आकृतीचा पर्याय काय असू शकतो किंवा काय करायचं. आता कधी कधी आपण काय करतो आपल्याला जी दिसते त्याची बेरीज करतो सगळ्या ज्या बाईने आपल्याला बंदिस्त केलेली आकृती त्या लावून घ्यायचे. हिचं पाहिलं तर 2 आहे पण हिचं आपल्याला माप दिलेलं नाही. ही 2 आहे, ही पण 2 आहे, ही पण 2 आहे. आपल्याला अंदाज येतो ही पण 2 आहे, ही 2 आहे, ही 2, 2 इथे पण 2 आहे, आपल्याला इथे पण 2 आहे. आणि आता आपल्याला ह्या आकृतीचा आणि ह्या आकृतीचा माप द्यायचे. इथपर्यंत 2 आहे, वरचे दाबले आणि 4 आहे आणि इथून आपण जर इथपर्यंत जोडला तर 2, 2 आणि 2 तर ही आकृती आपली 7 आहे. म्हणजे सगळ्या बाजू एखादी बाजू जर चुकीनं काढली तर आपलं उत्तर त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता जात असते. आणि आता जर तुम्ही सगळ्या मोजल्या तर आपल्याला या सर्व बाजूंची जर बेरीज केली तर ती बेरीज आहे 36. तुम्ही मोजून पहा, तुमच्या लक्षात येईल की आपण काढलेले उत्तर 2 पाहिजे. फक्त आपण लक्षात ठेवायचे बंद बाजू ठेवताना अति छोटी बाजू त्या ठिकाणी विसरणार नाही याची काळजी. आणि जर आपण त्या सर्व बाजूंची बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल की परिमिती म्हणजे सर्व बंद बाजूंची बेरीज. म्हणजे 28 नंबरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा पुढील प्रश्न आहे 2024 ची प्रश्नपत्रिका आहे आणि जवळजवळ 2024 आणि 25 यामध्ये बरेच प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला साम्य दिसते की हे प्रश्न जवळजवळ त्याच याच्यावर आले त्याच घटकावर ते प्रश्न आलेले असतात. म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे प्रश्न सोडवताना तो फक्त वाचला गेला पाहिजे. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. आता ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवतो त्यावेळेस पूर्ण प्रश्न वाचल्यामुळे जिथं आपल्याला अर्थ लागतो क्रिया आपण करून घ्यायची. त्यांनी खरेदी केली याची किंमत आहे 35,900.
तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. म्हणजे ही रक्कम त्याच्यामध्ये काय म्हणते आपल्याला मिळवायची 3,780 रुपये. जर आपण ही रक्कम त्याच्यामध्ये मिळवली तर आपल्या लक्षात येईल आपल्याला याची प्लस केली आहे, आपल्याला याची खरेदी आपण जायची आणि ही आपण काय खरेदी केली कारण दुरुस्तीचा खर्च हमारे हे सगळे जे शब्द आहे ते आपल्याला याच्यामध्ये काय करायचे मिळवायचे. त्यामुळे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपण एवढी त्याची खरेदी केली. काही दिवसांनी दिली होती ती मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली घेतली होती 39,880 ला आणि त्यांनी विकली आहे 40,750 रुपयाला. तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला आपल्याला नफा काढायचा व्यवहारातला. आता इथे नफा आणि तोटा अशी दोन शब्द नाहीच आहे, फक्त नफा काढायचा आणि नफा काढताना आपल्याला फक्त काय करायची वजाबाकी करायची. वजाबाकी केली तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला आपलं उत्तर आहे. आता आपल्याला नफाच विचारला की तोट्याचा पर्यायच नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1. थोडीशी लांबी आपल्याला असते तर आपल्याला प्रश्न वाचायला आपल्याला काय करायला येतं. फक्त आपल्याला नफा तोटा हे उदाहरण आपण सोडून होतो त्यावेळेस आपण केलेली खरेदीमध्ये काय आपल्याला मिळवायचं असतं किंवा आपल्याला आपण विकताना आपण नफा पाहिजे की तोटा याच्यानुसार याचे उदाहरणाचा आपण त्या ठिकाणी सराव करून घेतला. पुढील प्रश्न आहे 30 नंबरचा प्रश्न आहे बघा. प्रश्न आपला सोपाच आहे. प्रश्न फार अवघड नाही. स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू 50 पोती तांदूळ आणि 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी ठेवले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आढळले. आपल्या दुकानामध्ये 85 पोती गहू आहेत, 50 पोती तांदूळ आहेत आणि 15 पोती काय तूर डाळ. ती सगळी पोतीच आहे म्हणजे टोटल याची 85 याची 50 जर आपण याची बेरीज केली 150 ही पोती झाली सगळी. आणि या प्रत्येकामध्ये आपल्याला किती वाटायचे 40 किलोग्रॅम धान्य. 150 टोटल होती त्याच्यामध्ये आपल्याला 40 किलोग्रॅम धान्य जर त्या ठिकाणी करलं 15,60 म्हणजे आपलं टोटल जे धान्य आहे ते आहे 6,000 किलोग्रॅम. आता काही आपण 85 आपल्याला ती टोटल पोती आहे आणि प्रत्येक पोत्यामध्ये जर 40 आहे तर आपल्याला त्याची बेरीज करायची आहे आणि बेरीज करून फक्त प्रक्रिया केली तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने काढता येणार म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे हे बघा अपूर्णांक. आता अपूर्णांक या घटकावरचा प्रश्न हा प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा. प्रश्न सोडवताना फक्त पाहिजे आपल्याला काय करायचं खालील अपूर्णांकाच्या जोड्यांमध्ये आपल्याला 4 पेक्षा मोठी 4 पेक्षा लहान किंवा खूपच यापैकी कोणती चिन्हे योग्य ठरतील. आता अपूर्णांक दिलेले बघा आपल्याला 3/4 6/8 आणि 6/7. जर आपण यांचा विचार केला तर छेद सांगितले नाही. जर आपण यांचा विचार केला केलेले आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1चा अंतर पण नाही. 2 याच्यामध्ये आहे 1चा पण याच्यामध्ये 1चा अंतर नाही. अशा वेळेस आपण भागाकारासाठी क्रिया वापरू शकतो बघा. म्हणजे 3 म्हणजे याच्यावर 0 द्या 4 7 28 2 उरले दशांश चिन्ह दिलं 4 25 म्हणजे याचं उत्तर आहे 7.5. आता आपण 6 भागिले 8 म्हणजे 7 8साठी 56 4 उरले दशांश चिन्ह द्या 8 45 7.5 चा विचार केला तर 7.5 आणि 7.5 म्हणजे पहिलं जे आपल्याला येणार आहे ते आहे बरोबरच चिन्ह म्हणजे हा पण एकच होते आपला आणि 2 त्या ठिकाणी काय होतं म्हणजे आता आपल्याकडे काय क्रमांक 1 आणि 4 फक्त आता आपल्याला या दोघांची तुलना करायची. मग याचं सुद्धा आपण 7 आता आपण जर याचा विचार केला
तो हे नाही म्हणजे दर्शन चिन्ह आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला दर्शन चिन्ह म्हणजे काय. म्हणजे आपल्याला हे जे आपण 7 पर्यंत 7 नाहीच आहे 9 7 63 पण आता दर्शन चिन्हासाठी 1 नंबरला येते आपल्याला. तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की 7 आणि 0 तुम्ही विचार केला तर तुमचं उत्तर काय आहे क्रमांक 1. म्हणजे आपल्याला थोडंसं काय करायचं आपण ते आपण टाकणार आहे. आता तुम्हाला याचे नियम आपण सांगितलेले की आपण याच्या नियमामध्ये काय करणार आहे. आपल्याला जेव्हा अंश सारखे असतात त्यावेळी छेदानुसार लहान मध्ये फरक पडतो. जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा अंशानुसार लहान मध्ये फरक पडतो. आणि 1 चा अंतर असेल त्यावेळेस सुद्धा अंश आणि छेद ते 4 मुलं सोडले तर आपल्याला पुढे डायरेक्ट भागाकार करून त्याचा लहान मध्ये फरक करता येतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता पुढील जो प्रश्न आहे त्याच्यात थोडस आपल्याला काय करायचे थोडीशी क्रिया घेऊन आपल्याला त्याचं उत्तर शोधायचे. दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान ओळखायचे. आता हे आपल्याला पटांतर करण्याची गरज नाही. थोडंसं करा कोणतीही संख्या अनुषंगाने 0 येतो. आता आपण नियम पाहिलेला आहे कोणत्याही संख्येला 0 लिहिलेले असते गुणाकार 0 येतो. म्हणजे आपले हे विधान काय बरोबर आहे. आता उदाहरण आहे कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता सम संख्या येते. आता याच्यात पाठ करायचं नाही. आपण एक विषम संख्या घ्या 3 घेतली त्याला 5 16 15 आपल्या समीकरण काय विषम आहे. आणि काही सांगितलं तर याची काय येतं सम संख्या येते. म्हणजे जेव्हा विषम तुम्ही घ्या 7 आणि 3 म्हणजे विषम संख्येने गुणले असणार उत्तर सुद्धा काय येतं विषमच येते. उत्तर विषम येतं म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी चुकीचा आहे. आपल्याला पुढे जायची गरज नाही. आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे 2 नंबरच्या ठिकाणी चुकीचा आहे आणि आपण नंतर करून पाहू शकतो. म्हणजे आपला 32 नंबरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिट लागले. 15 मिनिटाची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 15 मिनिटात पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर यवतमाळला किती वाजता पोहोचेल. आता हा प्रश्न थोडासा कठीण आहे. तिने रोशनीने प्रवासाला सुरुवात केली म्हणजे नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी तिला 1 तासाने निश्चित केला. तिने 15 मिनिटाची विश्रांती घेतली ते पण त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे किती झाले 1 तास आणि 45 मिनिटे म्हणजे वर्धा. नंतर आता वर्धा किती 1 तास आणि 50 मिनिटे म्हणजे 1 तास आणि 50 मिनिटे आधी तिचे 1 तास आणि 45 मिनिटे. जर काही तुम्ही पाहिला तर आपल्याला 5 मिनिटाची डेली लक्षात येईल काय करायचे. म्हणजे तिचा टोटल जो काळ झाला 3 तास आणि 35 मिनिटे एवढा कालावधी तिला नागपूरमधून वर्धा आपल्याला यवतमाळला जायला करायचे 3 तास 35 मिनिटे. पण आता आपल्याला पुढचा प्रश्न वाचायचा आहे. जर रोशनी सकाळी 10 वाजता निघाली नागपूर निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल. आता तिला टोटल कालावधी गाडी आपल्याला 3 तास आणि 35 मिनिटे. मग आपल्याला 10 वाजता जर निघाली तर आपल्याला त्याच्यामध्ये 3 तास आणि 35 मिनिटे आपल्याला मिळवायची. तास मिनिटाची आपल्याला बेरीज करायची ते आपल्याला 13 तास आणि 35 मिनिटे एवढा कालावधी. आता 13 तास 35 मिनिटे नाही पण आपल्याला 12च्या पुढे समज दे तर 12च्या म्हणजे 1 तास आणि 35 मिनिटे आपल्या त्या ठिकाणी उत्तर आहे. बघा उत्तराचा आपल्याला त्याची आपल्याला लक्षात आलं पाहिजे 1 तास आणि 35 मिनिटे. बऱ्याच वेळा आपण उत्तर काढतो
आणि खऱ्याच आपण त्या ठिकाणी असतो कोणतो लागणार एक कालावधी आपल्याला किती वाजता पोहोचेल हा कालावधी या ठिकाणी काढायचा म्हणून आपल्याला जो प्रश्न आहे तो आपण टप्प्याटप्प्याने सोडवायचा आणि टप्प्याटप्प्याने जर प्रश्न सोडवला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तरापर्यंत जाण्यासाठी त्याच्यासाठी सांगितलेले की आपल्याला कसं पाहिजे एकाग्रता असते एकाग्रता आपल्याला असली पाहिजे आणि एकाग्रतेने आपल्याला जो प्रश्न काय करायचा त्या ठिकाणी सोडवायचा एकदम सोपा प्रश्न आहे बघा. चला आता आपण पुढे जाऊया. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी एका आयताकृती भिंती आणि ती आयताकृती भिंतीला आपल्याला रंग द्यायचा आहे. या आयताकृती भिंत असेल त्याला रंग देण्यासाठी 45 रुपये व्यक्ती आपल्याला खर्च आलेला आहे 2700 रुपये खर्च आले. जर त्या भिंतीची लांबी किती आहे तर आपल्याला काढायची त्याची रुंदी. आता आपल्याला एक क्षेत्रफळाचे दिलेला खर्च आहे मग 2700 त्याला म्हणजे किती करा 45 5 45 12 25 12 24 म्हणजे आपल्याला त्याचा क्षेत्रफळापर्यंत जातं इकडं आणि मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे 15 वाजता किती रुपयावर साठायच्या पर्यंत जाणार 15 60 म्हणजे क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 म्हणजे जरी आपण प्रश्न असला तरी आपल्याला तो सोडवायला सोपं जाणार. बघा पुढील प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपल्याला आठवत आहे आणि हा प्रश्न आपल्याला सोडवता येतोय. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा 12 किलोग्रॅम 1300 ग्रॅम बनवायची. त्यावेळेस आपल्याला बेरीज करायची त्यावेळेस आपल्याला त्याची एकके समान करून घ्यायची. एक किलोग्रॅम करा किंवा ग्रॅम करा साधारण पाहिलं तर आपल्याला ग्रॅम मध्ये पण आहे आणि किलोग्रॅम मध्ये तर आपण याचे आपण किलोग्रॅम करूया. आपल्याला लक्षात येईल 12 किलोग्रॅम 000 प्लस 1 किलोग्रॅम 350. आता आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कसं उत्तर काढायचं 13 किलोग्रॅम 350. आता बरेच आपल्या याचे 2 पर्याय दिले पहा. हा 1 नंबरचा पर्याय कुठे झाला हा 2 नंबरचा पर्याय. आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मी हा ग्रॅम किलोग्रॅमचा कार्य करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही ग्रॅम घेणार त्यावेळेस आपल्याला दशचिन्हाचा वापर होणार नाहीये. म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक किती येणार आहे पर्याय क्रमांक 3. जर तुम्हाला ग्रॅम घ्यायचे असते तर आपण असे लिहिले असते 1350 ग्रॅम तेव्हा आपण तेच आपल्याला काय करायचे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असणार आहे आणि पर्याय क्रमांक 3 उत्तर या ठिकाणी काय झालेले बरोबर आहे. तर आपण प्रश्नाकडे जाऊया. बघा पर्याय क्रमांक 36 आहे. योगेशला बँकेतील ठेवीवर 72.5 व्याज मिळाले तर ती संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहावी. आता त्याला ठेवीवर जे व्याज मिळाले ते मिळाले 72 रुपये आणि 5 पैसे आपल्याला दशांश चिन्हामध्ये मिळाले. आणि दशांश चिन्हामध्ये जेव्हा आपण त्याचा विचार करणार की आपल्याला दशांश चिन्हामध्ये घालण्यात काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम 72 नंतर दशांश चिन्ह येणार आहे. फक्त आपल्याला 5 हे 5 पैसे हे 5 पैसे देताना त्यांचा छेद आपल्याला 100 घ्यायचा कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि याचं दशांश चिन्ह आपल्याला घालायचं म्हणजे 72.005 आणि त्याच्यापुढे रुपये हा शब्द येतो तेव्हा दशांश चिन्ह घालतो. ज्यावेळी मोठे एकक असतं ते मोठे एकक आपण लिहिणार असतो
आणि मोठ्या एककानुसार आपल्याला त्याचे रूपांतर करायचे. आपला पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी असेल. म्हणजे दशम चिन्हामध्ये पर्याय क्रमांक 1. आता जेव्हा आपण 5 असतो त्यावेळेस 50 पैसे त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं असतं. आता पुढील प्रश्न विचारला की संबंधचा प्रश्न आपण पुढील तासिकेमध्ये बघणार आहोत. कारण त्या प्रश्नाकडे आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. आता बघा 2025 आणि 2024 याच्या प्रश्नपत्रिका पण आपल्याकडे आहे. जर आपण थोडासा त्याचा पहिल्यांदा अभ्यास केला तर आपल्याला हे प्रश्न सोडवणे किती सोपे आहे आणि हे प्रश्न आपण खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकतोय. 2024 या प्रश्नपत्रिकेमध्ये उर्वरित जे प्रश्न आहे ते आपण उद्याच्या तासाला घेऊया आणि आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.